नमस्कार. तुम्ही एक खेळाडू आहात आणि एक चांगल्या स्थिर नोकरीच्या शोधात आहात. मग ही संधी खास तुमच्यासाठीच आहे. बँक ऑफ बडोदा तुमच्यासाठी एक जबरदस्त संधी घेऊन आली आहे, जिथे तुमचं खेळाचं कौशल्यच तुमची सर्वात मोठी ताकद ठरणार आहे. चला तर मग या संधीबद्दलची सगळी माहिती एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय. अभ्यासाचं टेन्शन नाही, परीक्षेची अजिबात चिंता नाही, कारण बँक ऑफ बडोदाला तुमचं मैदानावरचं टॅलेंट हवंय, परीक्षेच्या हॉलमधलं नाही. खरं सांगायचं तर ही खेळाडूंसाठी एक सुवर्ण संधीच आहे. आज आपण 5 सोप्या टप्प्यांमध्ये सगळं काही जाणून घेणार आहोत. सगळ्यात आधी कोण अर्ज करू शकतं, मग पद नक्की काय आहे, त्यानंतर अर्ज कसा करायचा, निवड कशी होणार आणि शेवटी कोणत्या तारखा आणि लिंक्स महत्त्वाच्या आहेत. चला मग लगेचच सुरू करूया. चला तर मग सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न, या संधीसाठी पात्र कोण आहे? बँक ऑफ बडोदाने काही महत्त्वाच्या अटी ठेवल्या आहेत. चला पाहूया, तुम्ही त्यात बसता की नाही. ओके, तर पहिली गोष्ट म्हणजे शिक्षण. तुमच्याकडे कोणत्याही शाखेतील पदवी असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे तुमची डिग्री आर्ट्स, कॉमर्स किंवा सायन्समधली कोणतीही असली तरी चालेल, फक्त ती एका मान्यताप्राप्त विद्यापीठाची असायला हवी. आता ही भरती आहे स्पोर्ट्स कोट्याची, त्यामुळे साहजिकच खेळाचं कौशल्य सगळ्यात महत्त्वाचं आहे. सध्या बँक ऑफ बडोदा क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी आणि टेबल टेनिस या 4 खेळांमधले खेळाडू शोधत आहे. पण इथे खूप महत्त्वाची अट आहे. तुम्ही राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर तुमच्या राज्याचं किंवा आपल्या देशाचं प्रतिनिधित्व केलेलं असावं. ही अट कंपल्सरी आहे. आता वयाबद्दल बोलूया. तुमचं वय 1 एप्रिल 2026 या तारखेला कमीत कमी 20 वर्ष आणि जास्तीत जास्त 28 वर्ष असायला हवा. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तुमचा जन्म 2 एप्रिल 1998 नंतर आणि 1 एप्रिल 2006च्या आधी झालेला असावा. आणि हो, जे राखीव प्रवर्गातले उमेदवार आहेत त्यांच्यासाठी सरकारी नियमानुसार वयामध्ये सूट नक्कीच मिळेल. ठीक आहे, पात्रता तर समजली. आता जरा पदाबद्दल सविस्तर जाणून घेऊया. नेमकं पद कोणतं आहे, जागा किती आहेत आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पगार किती मिळणार. चला बघूया. तर पदाचं नाव आहे कस्टमर सर्व्हिस असोसिएट. हे एक क्लेरिकल स्तरावरचं पद आहे. म्हणजे बँकेच्या रोजच्या कामात तुम्हाला ग्राहकांना मदत करायची आहे. तुमची खेळातील पार्श्वभूमी असल्यामुळे ही एक विशेष भरती आहे. या भरतीसाठी एकूण 30 जागा आहेत. आता 30 हा आकडा कदाचित तुम्हाला थोडा कमी वाटेल, पण एक गोष्ट लक्षात घ्या, इथे स्पर्धा फक्त तुमच्यासारख्याच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या खेळाडूंमध्ये आहे. त्यामुळे संधी नक्कीच मोठी आहे. या 30 जागांमध्ये पुरुष आणि महिला दोघांसाठी ही संधी आहे. तुम्ही पाहू शकता की पुरुष खेळाडूंसाठी 24 जागा आहेत, तर महिला खेळाडूंसाठी 6 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. आणि आता येतो तो प्रश्न ज्याची सगळेच वाट बघत असतात, पगार. तुमची निवड झाली की तुमचं सुरुवातीचं बेसिक वेतन असणार आहे 24,050 रुपये प्रति महिना. पण थांबा, हे फक्त बेसिक आहे. तुमची वेतन श्रेणी 24,050 रुपयांपासून सुरू होऊन 64,480 रुपयांपर्यंत जाईल. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे या बेसिक पगारावर तुम्हाला महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि बँकेच्या इतर सर्व सुविधाही मिळतील. म्हणजे तुमच्या हातात येणारा पगार यापेक्षा नक्कीच जास्त असेल. पात्रता आणि पगार तर मस्त आहे, पण आता अर्ज कसा करायचा? घाबरू नका, ही प्रक्रिया अगदी सोपी आहे. चला स्टेप बाय स्टेप समजून घेऊ. एक गोष्ट डोक्यात एकदम पक्की करून ठेवा, अर्ज फक्त आणि फक्त ऑनलाईनच करायचा आहे. कोणत्याही प्रकारचा ऑफलाईन अर्ज किंवा पोस्टाने पाठवलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही. त्यामुळे थेट बँकेच्या अधिकृत वेबसाईटवरच जावं लागेल. अर्ज करण्यासाठी एक छोटीशी फी आहे. जर तुम्ही जनरल, ओबीसी किंवा EWS प्रवर्गातून असाल तर तुम्हाला 600 रुपये अधिक GST भरावे लागतील. पण जे उमेदवार अनुसूचित जाती, जमाती, दिव्यांग आहेत आणि सर्व महिला उमेदवार, तुमच्यासाठी ही फी फक्त 100 रुपये आहे. मी पुन्हा एकदा सांगतोय, कारण हीच या भरतीची सगळ्यात खास गोष्ट आहे. इथे कोणतीही लेखी परीक्षा नाही. मग प्रश्न पडतो की निवड होणार तरी कशी? उत्तर तुमच्या खेळातच आहे. चला पाहूया. निवड प्रक्रिया एकदम सरळ आहे, फक्त 2 टप्प्यांमध्ये. पहिला टप्पा आहे स्पोर्ट्स ट्रायल्स. इथे तुमचं खरं कौशल्य थेट मैदानावर तपासलं जाईल. जे खेळाडू या ट्रायल्समध्ये चांगली कामगिरी करतील त्यांना दुसऱ्या टप्प्यासाठी म्हणजेच वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलवलं जाईल आणि तुमची अंतिम निवड या दोन्हीच्या कामगिरीवर ठरेल. आणि आता सगळ्यात महत्त्वाची माहिती, जी तुम्ही चुकूनही विसरता कामा नये, त्या आहेत महत्त्वाच्या तारखा आणि लिंक्स. चला त्या व्यवस्थित नोंदवून घेऊया. लक्षात ठेवा, अर्ज भरण्याची प्रक्रिया 22 एप्रिल 2026ला सुरू झाली आहे आणि 12 मे 2026 ही अंतिम तारीख आहे. माझी एकच सूचना आहे, शेवटच्या दिवसाची वाट बघू नका, कारण कधीकधी वेबसाईटवर खूप लोड येतो. त्यामुळे शक्य तितक्या लवकर अर्ज करून टाका. अर्ज करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी तुम्हाला बँकेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे, जी आहे www.bankofbaroda.in. तिथे करिअर सेक्शनमध्ये तुम्हाला या भरतीची लिंक आणि सविस्तर जाहिरात मिळेल. आणि ही सगळ्यात महत्त्वाची सूचना, अर्ज भरायच्या घाईत एक गोष्ट विसरू नका. बँकेने दिलेली जी अधिकृत जाहिरात आहे, म्हणजे ती PDF फाईल, ती डाउनलोड करा आणि शांतपणे शब्दानं शब्द वाचा. त्यात प्रत्येक लहान-सहान नियम आणि अट दिलेली असते. त्यामुळे तुमच्याकडून कोणतीही चूक होणार नाही. तर ही आहे खेळाडूंसाठी बँकेत एक स्थिर आणि प्रतिष्ठित करिअर घडवण्याची एक अनोखी संधी. तुमचं पॅशन, तुमची मेहनत आता तुम्हाला एक चांगली नोकरी मिळवून देऊ शकते. विचार करा, तुमचं क्रीडा कौशल्य तुम्हाला एका नव्या उंचीवर नेऊ शकतं का?
या संधीचा नक्कीच विचार करा आणि तुमच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा.